पिठलं, कांदा आणि चपाती पाहून तोंडाला पाणी सुटलं ना. तर चला बघूया पिठल्याची रेसिपी. त्यासाठी मी एक लोखंडी तवा घेतलेला आहे. त्यामध्ये तवा गरम झाला की त्यामध्ये तेल घालून जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घालून घेतलेले. छान अशी फोडणी झाली की कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचं आहे आपल्याला. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूणचं वाटण घालून तेही परतून घ्यायचं आहे. वरून मी हळद घालून आता पाणी घालून घेणार आहे. पाणी घातलं की त्यामध्ये कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ घालून छान अशी उकळी काढून घ्यायची. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये बेसनचं पीठ घालून वरून मी ते छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं जाडसर असं कूट घालून छान असं वाफवून घ्यायचं आहे ते. आणि शेवटी कोथिंबीर घालून आपलं पिठलं रेडी झालेलं आहे. तर